आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण आहेत। सर काय सांगाल, आज जितेश सांतापूरकर यांनी भाजपाचे महामंत्री संजय उपाध्यायांची भेट घेतली, भाजपात जाण्याची चर्चा सुरू झाली। जितेश सांतापूरकर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून भूमिगत आहेत। त्यांनी काँग्रेस पक्षाचा काही प्रचार केला नाही आणि तेव्हापासून आज भूमिगत आहेत। ते कुठं आहेत? कोणी म्हणते भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत, कोणी म्हणते इतर पक्षाच्या जाण्याच्या मार्गावर आहेत। आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण पक्षाला मतदान केलं नाही, पक्षाला मदत केली नाही, म्हणून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यावर निश्चित कारवाई करत आहे। संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ते पक्ष बदलतात असं वाटतं का? कसं आहे, काँग्रेस पक्षाला विरोध केला, काँग्रेस पक्षाला मतदान केलं नाही, त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर निश्चित कारवाई करणारच आहे आणि पक्षातून हकालपट्टी करणारच। हकालपट्टी केल्यानंतर ते कोणत्या पक्षात जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न। सर आपण जर बघितलं तर विधान परिषदेला क्रॉस वोटिंग प्रकरणी मोहन हंबर्डेंचं नाव चर्चेत येतं, तुम्हाला काय वाटतं? आता मोहनांना कुठं मतदान केले आम्ही तर काही बघितलं नाही, ते पक्षश्रेष्ठीला माहीत आणि त्यांना माहीत। ते असंही माहीत की मी अपक्ष निवडणूक लढवेल पण भाजपात जाणार नाही, या वक्तव्यावरून काय अर्थ घ्यायचा काँग्रेसने? तो वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा, आणखीन काही कारवाई वगैरे आणखी ठरलं नाही, तो वैयक्तिक प्रश्न। आजपासून मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीच्या आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले। उपोषण आंदोलन काय वाटतंय? मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं तर मागण्या माझ्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा मी उपोषणाला बसेन असं जाहीर केलं होतं, पण सरकारने याची दखल घेतली नाही, पण पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आलेली। नांदेड जिल्ह्यात काँग्रेस किती जागेवर विधानसभा लढवणार? आता उद्या पक्षश्रेष्ठी ठरवेल त्या जागेविषयी। निश्चितच हे होते खासदार वसंतराव चव्हाण। जितेश सांतापूरकर यांनी पक्षाचं काम केलं नाही आणि त्यांचा जर पक्ष भाजपात असेल तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असंही ते म्हणाले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।